नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपलं प्रकरण क्रमांक 4 विद्युतधारेचे परिणाम हे अभ्यासत आहोत. आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो विद्युतधारेचे स्थानांतर कशा पद्धतीने होते याचा आपण सखोल अभ्यास केला. तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत चांगल्याप्रमाणे पोहोचल्या आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा आणि अगदी सखोलपणे घेणार आहोत, तो म्हणजे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. त्यालाच आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असे म्हणतो. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की ज्या वेळेसला आपण बटन चालू करतो, ऑन करतो, त्यावेळेसला काय होतं की वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो. म्हणजे विद्युतधारा काय होते, फ्लो होत असते. आणि तिचा परिणाम नक्की त्या वायरवरती कशा पद्धतीने होतो, म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर कधी कधी वायर काय होते, जळते, किंवा त्या वायरवरती परिणाम कसा होतो, हे सर्व आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचं आहे. तर पहा मित्रांनो, पुढे म्हटलेलं आहे, विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. म्हणजे काय होतं मित्रांनो, पहा, एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ही वायर आहे, त्यालाच त्या ठिकाणी विद्युत परिपथ असे म्हटलेलं आहे, किंवा विद्युत वायर आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये विद्युत रोध जोडल्यास, विद्युत रोध म्हणजे काय असं मित्रांनो पहिल्यांदा समजून घ्या. ज्या वेळेसला या वायरमधून विद्युतधारा वाहत असते, म्हणजे इलेक्ट्रिक करंट वाहत असतो, आणि त्याला रोध करण्यासाठी त्या ठिकाणी विद्युत रोध वापरलेला असतो. मग ज्या वेळेसला विद्युत रोध वापरतात त्यावेळेसला यामधून जो करंट फ्लो होत असतो, म्हणजे जी इलेक्ट्रिक करंट म्हणजे त्याला विद्युतधारा फ्लो होत असते, वाहत असते, ती एका जागेवरती काय होते मित्रांनो, साठते. आणि त्या ठिकाणी काय होते, उष्णता निर्माण होते. आणि त्या ठिकाणी एक परिणाम आपल्याला पाहायला भेटतो. त्याच परिणामाला काय म्हणतात मित्रांनो, विद्युतधारेचा औष्णिक परिणाम. औष्णिक म्हणजे काय तर हिट म्हणजे काय तर उष्णता, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला त्या शब्दामध्येच उत्तर आहे, तुम्हाला तुमच्या लक्षात नेहमी ठेवायचं आहे. एखादा मुद्दा जर आला आणि त्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही त्या शब्द काय आहे तो पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी शब्द आहे औष्णिक. औष्णिक म्हणजे काय, हिट म्हणजे उष्णता. हे पहिल्यांदा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून बोर्ड परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे औष्णिक म्हणजे काय तर हिट म्हणजे काय तर उष्णता. ह्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण दुसऱ्या पानावरती जाऊया. तुमच्या लक्षात आलेलं असेल की त्या ठिकाणी काय होतं, विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी उष्णता काय होते, निर्माण होते. म्हणजे थोडक्यामध्ये ती उष्णता त्या ठिकाणी साठवली जाते, लक्षात घ्या. आता पुढच्या पानावरती आपण पाहूया. तुम्हाला अनेक उदाहरणं आहेत जी तुमच्या दररोजच्या जीवनातली आहेत आणि अतिशय सोपी उदाहरणं आहेत. पहा, तुम्हाला एका मिनिटामध्ये हा पॉईंट समजू शकतो 100%. पहा, तर तुमच्या समोर म्हटलेलं आहे, पाणी गरम करण्यासाठी बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेचा बल्ब अशी अनेक उपकरणे विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात. ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग येथे केला जातो. उदाहरणार्थ नायक्रोम या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात. तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग करतात. विद्युतधारेमुळे ही तार तापते. सुमारे किती तापमानापर्यंत तापते ती, 3400 अंश सेल्सिअस आपण त्याला म्हणूया. इतक्या तापमानापर्यंत ती काय होते, वाढते. त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून उष्णतेचेही वहन त्या ठिकाणी काय होते, पहा म्हटलेलं आहे, उष्णतेचेही काही प्रमाणात काय होते, प्रारण होते. प्रारण म्हणजे बाहेर पडते. पहा, म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला मी एक मिनिटामध्ये सांगतो. पहा मित्रांनो, ज्या वेळेसला आपण पहा बऱ्याचदा पाहतो हीटर तुम्ही पाहिलेला असेल, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर विजेची शेगडी पाहिलेली असेल, त्यामध्ये काय केलेलं असतं, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर अशा पद्धतीने आपण पाहतो कुंतल असतं. पहा, शेगडी जरी पाहिली तर शेगडीच्या आतमध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल, निरीक्षण जर केलं असेल तर अशा पद्धतीने कुंतल असतं. किंवा तुम्ही साधा हीटर जरी पाहिला तर हीटरला सुद्धा अशा पद्धतीने कुंतल केलेलं असतं. पहा, आणि वरती अशा पद्धतीने असतं, इथे अडकवण्यासाठी असतं, जेणेकरून आपण ते बकेटमध्ये अडकवू शकतो. म्हणजे हा जो भाग असतो हा पाण्यामध्ये टाकतो आपण, बरोबर. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलेलं असेल, ज्या वेळेसला आपण बटन चालू करतो या ठिकाणावरून इलेक्ट्रिक करंट काय होतो मित्रांनो, खाली येतो याच्यामध्ये.
म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने जे कुंतल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रिक करंट काय होतो, उतरतो. परंतु त्याचा रोध कसा असतो मित्रांनो, जास्त असतो. रोध जास्त असतो याचा अर्थ काय ते पहिल्यांदा समजून घ्या. रोध जास्त या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, रोधकता ही कशी असते, जास्त असते. रोधकता जास्त म्हणजे काय, तर यामधून जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय किंवा वाहतोय त्यालाच विद्युतधारा असे आपण म्हणतो, ती काय होते मित्रांनो, एका जागेवरती साचली जाते किंवा त्यालाच पाठीमागच्या पानावरती आपण पाहिलं ती निर्माण होते, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तयार होते. अशा पद्धतीमध्ये आपल्याला पहा बऱ्याचदा आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेसला इलेक्ट्रिक करंट या कुंतलामधून फ्लो होतो त्यावेळेसला तुम्हाला अशा पद्धतीने काय होतंय पहा, हीटरची कॉईल म्हणतो आपण त्याला किंवा शेगडीची कॉईल अशा पद्धतीने लाल होताना दिसते. म्हणजे ॲक्च्युअली तो पाण्यामध्ये असतो त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही की तो लाल झालेला आहे, परंतु त्याची हीट काय झालेली असते, वाढलेली असते. तोच हीटर जर आपण काही कालावधीमध्ये बकेटच्या बाहेर किंवा बादलीच्या बाहेर असेल किंवा तुम्ही ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरताय साहित्यामध्ये तो ठेवताय त्याच्या बाहेर जर काढला आणि बटन जर चालू ठेवलं असेल तर तो लाल झालेला पाहायला भेटतो आपल्याला. त्याचा अर्थ काय असतो मित्रांनो, की त्या ठिकाणी उष्णता काय होते, साचते, म्हणजे ती स्टोअर होते. लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आणि ती उष्णता किती प्रमाणामध्ये असू शकते ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने ती उष्णता काय होते मित्रांनो, तयार होते. लक्षात घ्या, ज्या वेळेसला आता या ठिकाणी बटन तुम्हाला ऑफ दिसत असेल, ज्या वेळेसला हे बटन ऑन होईल या आतमध्ये असणारे जे कुंतल आहेत अशा पद्धतीने जे कुंतल दाखवलेले आहेत ते कुंतल सुद्धा मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने लाल झालेले दिसतील. ज्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी विजेची शेगडी असेल अशा पद्धतीने, तर त्या ठिकाणी तुम्ही प्रयोगसुद्धा केलेला असेल, पाहिलेलं सुद्धा असेल, ज्यावेळेसला आपण बटन चालू करतो त्यावेळेसला तो आतमध्ये असणारा जो कुंतल असतो तो मित्रांनो असा लाल होतो एकदम. लाल होतो म्हणजे काय होतो, त्यामध्ये खरं तर विद्युत रोधकता ही जास्त असते. म्हणजे काय तर ती उष्णता साठवून ठेवण्याची जी क्षमता असते ती त्या ठिकाणी काय भेटते, आपल्याला जास्त भेटते. म्हणजे रोध जास्त असल्यामुळं पुढे जाणारा जो करंट वहन होणार आहे करंटचं ते काय होतं, कमी होतं आणि त्या ठिकाणी उष्णता एका जागेवरती काय होते मित्रांनो, साठवली जाते. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल पहा. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. या ठिकाणी दिलेला आहे पहा, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला पहा कुंतलाचा उपयोगाचं अजून एक उदाहरण दिलेलं आहे, बल्ब. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहा साधं एक्झाम्पल आहे, आपल्या घरामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपण बल्ब वापरतो. मग त्या ठिकाणी सुद्धा काय होतं, आपण इलेक्ट्रिक करंट काय करतो, एका जागेवरती स्टोअर करतो किंवा त्या ठिकाणी पाहिलं तर ती उष्णतेच्या रूपामध्ये आपल्याला बाहेर येताना दिसते. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर नायक्रोमची वायर वापरतात. तुम्हाला माहिती असेल की वरती पण दिलेला आहे किंवा जनरल नॉलेजचा हा प्रश्न आहे, तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जातो की कोणती तार त्या ठिकाणी वापरतात, तर नायक्रोमची असते. लक्षात घ्या, तर त्या नायक्रोमची तारसुद्धा त्या ठिकाणी तिचा जो रोधकता आहे ती सुद्धा काय आहे, जास्त आहे. म्हणजे येणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे तो या ठिकाणी काय होतो मित्रांनो, स्टोअर होतो. म्हणजे उष्णतेच्या रूपामध्ये काय होतं, साठवला जातो आणि तो काय होतो, प्रकाशाच्या रूपामध्ये बाहेर पडतो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांनी म्हटलं पहा, स्क्रूसारखी टोपी बसवलेली असते, त्याचप्रमाणे काचेचा आधार असतो या ठिकाणी जर पाहिला असेल तर. त्यानंतर ही बाहेरची काय असते, निर्वात पोकळी असते, हा काचेचा बल्ब असतो बाहेर आणि आतमध्ये काय असते, जे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, ज्याच्यावरती संपूर्ण कार्य चालतं ते म्हणजे नाल कुंतल प्रकारची बल्बची काय असते, फिलामेंट असते. जेणेकरून ते फिलामेंटचं कार्य काय असतं, हीट म्हणजे उष्णता जी आहे ती काय करते, उष्णतेच्या बाहेर रूपामध्ये जी विद्युतधारा आहे म्हणजे इलेक्ट्रिक करंट आहे तो उष्णतेच्या रूपामध्ये बाहेर पडतो. लक्षात घ्या, म्हणजे तुमच्यासमोर अशी वेगवेगळी उदाहरणे त्यांनी ठेवलेली आहेत जी त्याच्यातली 90% उदाहरणं कमीत कमी प्रत्येकाने पाहिलेलं असेल मला खात्री आहे, कारण की ही आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं आहे. शेगडी झालं, हीटरची कॉईल असेल किंवा बल्ब तर सर्वांनी पाहिलेलाच असेल पहा. म्हणजे अशी रोजच्या जीवनातली उदाहरणे आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला आता डीपमध्ये नाही आहे, परंतु ज्या वेळेसला तुम्ही मित्रांनो 11वी-12वी सायन्सला येशाल त्यावेळेसला तुम्हाला ह्या प्रत्येक क्वांटिटीचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. लक्षात घ्या, म्हणजे त्यामुळं तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवा असं म्हटलेलं आहे पहा. विद्युत शक्तीचे 1 वॅट हे एकक खूपच लहान आहे म्हणून 1000 वॅट त्यालाच 1000 वॅट म्हणजेच 1 किलोवॅट. 1 किलोवॅट बरोबर काय असतं मित्रांनो, 1 के वॅट म्हटलेलं आहे पहा. 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. म्हणजे थोडक्यामध्ये 1 किलोग्रॅम बरोबर किती असतं, 1000 ग्रॅम असतं. त्याचप्रमाणे
1 किलोवॅट बरोबर, म्हणजे 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. त्याचप्रमाणे 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. त्यालाच 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट असे आपण म्हणू शकतो. पहा, 1 तासभर जर 1 किलोवॅट एवढी विद्युत शक्ती वापरली तर 1 किलोवॅट हावर एवढी विद्युत ऊर्जा वापरली असे होईल. म्हणजे काय म्हणतो, जर 1 किलोवॅट एवढी ऊर्जा जर 1 तासासाठी वापरली तर तेच काय म्हणतो आपण 1 किलोवॅट आवर. आवर म्हणजे काय, 1 तासासाठी. म्हणजे 1 तासासाठी वापरलेली ते फक्त असं लिहितात. कसं लिहितात, 1 किलोवॅट आवर म्हणतो आपण त्याला, किंवा 1 तासासाठी आपण त्याला वापरले असे म्हणतात. पहा, आता पुढे म्हटलेलं आहे 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू. पहा, आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 1 किलोवॅट आवर म्हणजे काय, किती तासासाठी वापरलेले आहे. 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 तासासाठी वापरलेले आहे. पण 1 किलोवॅट कोणाच्या बरोबर असतो, 1000च्या बरोबर असतो, 1000 वॅटच्या बरोबर असतो. या ठिकाणी तुम्हाला वरती म्हटलेलं आहे तेच या ठिकाणी म्हटलेलं आहे. गुणिले, पहा लक्षात घ्या, 1 आवर म्हणजे 1 तास बरोबर किती सेकंद असतात. 1 तास बरोबर 60 मिनिट गुणिले 60 सेकंद, म्हणजे 60 गुणिले 60 जर केलं तर 3600 सेकंद होतात. लक्षात घ्या, म्हणजे 1 मिनिट बरोबर किती असतं, 1 मिनिट बरोबर म्हणजे 60 सेकंद. मग अशा 60 मिनिट जर केले आपण तर 60 मिनिटाचं रूपांतर सेकंदमध्ये जर करायचं असेल तर 60 गुणिले 60 म्हणजे 60 मल्टिप्लाय बाय 60, म्हणजे 60 गुणिले 60 जर केले तर आपल्याला 6 6 36. आपल्याला माहिती आहे सिंपल, तुम्हाला मल्टिप्लिकेशन गुणाकार येईल. 6 6 36 म्हणजे 36 आलं, आणि हे 2 शून्य, 3600. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येईल, 3600. या दोघांचा जर गुणाकार जर केला मित्रांनो, पहा गुणाकार किती येतो लक्षात घ्या. म्हणजे ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर साधं सिंपल उत्तर आहे. पहा, पहिल्यांदा लक्षात घ्या, हे 2 शून्य आहेत, हे 3 शून्य आहेत. किती, 2 आणि 3 म्हणजे किती झाले, 5 शून्य. म्हणजे 36 गुणिले 10चा कितवा घात घ्यावा लागेल, 5 शून्य घ्यावं लागतील. पण लक्षात घ्या, ज्या वेळेसला आपण या ठिकाणी पॉईंट देणार आहे मध्यभागी, पॉईंट म्हणजे 3.6 घेऊ, त्यावेळेसला 1 शून्य काय होणार आहे, पुढे जाणार आहे. म्हणजे 10चा पहिला घात येईल, म्हणजे 10चा पहिला आणि हा 5वा म्हणजे 10चा कितवा होणार, 6वा घात. ते या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 3.6 गुणिले 10चा 6वा वॅट सेकंडमध्ये म्हटलेलं आहे, गुणिले तेच आपण काय म्हणतो जूलमध्ये अशा पद्धतीने लिहितात. त्यालाच आपण 3.6 इंटू 10⁶ जूल असे म्हणतात. हे तुम्हाला पुढे 11वी 12वीला मध्ये अगदी डीपमध्ये आहे, जे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जे वेगवेगळे एक्झाम्पल असतात 11वी 12वीला त्यामध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे. आता पुढे जाऊया आपण पुढच्या पॉईंटवरती. पहा, तुम्ही तुमच्या समोर दिसत असेल. पहा, आता अनेक वेळा काय म्हटलेलं आहे, अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परिपथाने शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे ऐकतो, वाचतो. कधीकधी आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर वितळ तार फ्यूज वितळून खंडित होते व विद्युत पुरवठा बंद पडतो. याचे कारण थोडक्यात पाहू. आता कारण अतिशय सोपं आहे मित्रांनो. पहा, बऱ्याचदा तुम्हाला अनुभवसुद्धा घेतलेला असेल, आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याचदा फ्यूज जातो, किंवा जे ग्रामीण भागाकडे राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तर भरपूर प्रमाणामध्ये हा अनुभव येतो. तुम्हाला माहीत असेल DP आपण त्याला म्हणजे, किंवा इलेक्ट्रिक बोर्डच्या ठिकाणी असतो, DP म्हणतात त्याला थोडक्यामध्ये. तर त्या ठिकाणी बऱ्याचदा फ्यूज जातो. याचा अर्थ काय की त्या ठिकाणी फ्यूज आपल्याला जाऊन पुन्हा पुन्हा बसवावा लागतो. म्हणजे सांगायचं काय आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा लिंक गेली आपण असं म्हणतो, किंवा लिंक तुटलेला आहे आपण बऱ्याच जण म्हणतात. पण त्याचा अर्थ काय असतो की वायर काय होते मित्रांनो, वितळते. मग वायर वितळल्यामुळं फ्यूजमध्ये आतमध्ये जर पाहिलं आपण फ्यूजच्या आतमध्ये तर त्या ठिकाणी वायर वितळलेली असते. त्याचं कारण काय आहे ते सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर घरातील वीज जोडणीत म्हणजे त्याचा कसा होतो. पहा, घरातील वीज जोडणीत वीजयुक्त लाईव्ह तार तटस्थ, आपण त्याला तटस्थ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तटस्थ आपण त्याला म्हणतो, किंवा न्यूट्रल वायर म्हणतो आपण त्याला. पहा, तर ती कशी असते, किंवा त्या लाईव्ह म्हणजे वीजयुक्त आपण त्याला म्हणतो डायरेक्ट. पहा, त्यानंतर भूसंपर्क म्हणजे काय असते, भूसंपर्क म्हणजे अर्थ असते. पहा, काही एक वायर अर्थ असते, म्हणजे 3 वायर असतात. एक असते लाईव्ह असते, एक न्यूट्रल असते, आणि एक अर्थ असते जी आपण त्याला अर्थिंग असे म्हणतो. पहा, तर अशा 3 तारा असतात. विद्युतयुक्त व तटस्थ व तारांमध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. पहा, 220 एवढे विभवांतर असते, लक्षात घ्या. म्हणजे विद्युतधारा किती वाहते तर 220 व्होल्ट एवढी वाहते. पहा, भूसंपर्क तार जमिनीत जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ
तार यांवरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्यातील उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ उदाहरणार्थ लाकूड, कापड, प्लास्टिक इत्यादी असल्यास आगीचा भडका उडवू शकतो. यासाठीच खबरदारी म्हणून वितळ तारेचा फ्यूजचा उपयोग केलेला असतो. पहा फ्यूज का असतो मित्रांनो, ज्या वेळेसला उष्णता एका ठिकाणी साठवली जाते त्यावेळेसला जर फ्यूज नसेल तर अशा वेळेसला पहा धोका टळतो. का टळतो? ज्या वेळेसला असं वाटतं की हीट जास्त प्रमाणामध्ये तयार झालेली आहे त्यावेळेसला तुमचा फ्यूज जातो आपण म्हणतो. जर फ्यूजच नसेल तर अशा वेळेसला काय होऊ शकतं, डायरेक्ट ज्या ठिकाणी मेन सोर्स आहे त्या ठिकाणी काय होऊ शकतो, ब्लास्ट होऊ शकतो. त्या ठिकाणी प्लास्टिक असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हानी होऊ शकते. जेणेकरून या ठिकाणी म्हटलेलं लाकूड असेल, कापड असेल या सारख्या गोष्टी असतात. जर त्या ठिकाणी फ्यूज असेल तर फ्यूज वितळतो. फ्यूज वितळल्यावरती बाकीचा जो सोर्स आहे किंवा विद्युत प्रवाह आहे तो काय होतो मित्रांनो, खंडित होतो. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहतोय. म्हणजेच काय, वितळ तारे संबंधी आपण मागील येतेच जाणून घेतले आहे. विद्युतधारा परिपथात वाहताच वितळ तार वितळून परिपथ काय होतं मित्रांनो, खंडित करते आणि काय होतं, अनर्थ टळतो. म्हणजे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की काय होतं, फ्यूज काय करतो की जो बाहेरचा येणारा जो चार्ज आहे किंवा जो होणारा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, तो काय करतो, खंडित करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तर मोठी हानीसुद्धा होऊ शकते. अशा पद्धतीने काय होईल, जर फ्यूज नसेल तर डायरेक्ट करंट फ्लो होईल. डायरेक्ट फ्लो झाल्यावरती जर ब्लास्ट झाला तर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कपड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा पहा ब्लास्ट होतो. का होतो ब्लास्ट, तर एकतर काय झालेलं असतं, वायर त्यांच्या कुठेतरी तुटलेल्या असतात. मग अशा पद्धतीने काय होतं, एखाद्या कापडाला जर त्या ठिकाणी आग लागली तर बाकीच्या ठिकाणी पेट घेऊ शकतात. म्हणजे ते सुद्धा आपल्याला मित्रांनो पाहायला भेटतं. पहा अतिशय सोपा मुद्दा आहे तुमच्यासमोर पहा ठेवलेला आहे. आता काय म्हटलेलं आहे, ही उदाहरणं आहेत, एवढं पाहून आपण थांबणार आहोत. पहा तर अनेक वेळा म्हटलेलं आहे, पहा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सांगितलेलं आहे. अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी घरोघरचे दिवे, पंखे, वातानुकूलन यंत्रे, दुकानांमधील वीज वापर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते. अति प्रमाणात विद्युतधारा विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते व त्या ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्यास त्याची वितळतार वितळते व पुरवठा काय होतो, बंद होतो. ही घटना अतिभाराने घडते. अतिभार सगळ्यांना माहिती असेल, ओव्हरलोडिंग आपण म्हणतो. ग्रामीण भागामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये विजेचा वापर होतो, शहरामध्ये तर होतोच, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फ्यूजचा वापर असेल किंवा बाकीच्या गोष्टींचा वापर केलेला असतो. त्यामुळे सिटीमध्ये जर पाहिलं आपण, शहरामध्ये तर कमी प्रमाणामध्ये विद्युतधारा जात असते. तेच जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग जास्त असतं. कारण की तुम्हाला माहिती असेल, फार्मर म्हणजे शेतकरी जो वर्ग आहे, शेतकरी राजा आपण त्याला म्हणतो, हा जास्त प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये असतो. जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिसिटीचा वापर जास्त करावा लागतो, पाणी भरावं लागतं. अशा परिणामामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेसला त्याला वेगवेगळ्या ठिकाणी विद्युतधारेचा वापर करावा लागतो, इलेक्ट्रिक करंटचा वापर करावा लागतो. कधी कधी काय होतं, आपण जर त्यांनी उदाहरणं दिलेलं आहे, इलेक्ट्रिसिटीचा वापर हा उन्हाळ्यामध्ये जास्त होतो. आपल्याला माहीतच असेल की पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं, पाणी वेगवेगळ्या पिकांसाठी सुद्धा वापरलेलं असतं आणि घरगुती जी उपकरणं आहेत मित्रांनो त्यांनासुद्धा इलेक्ट्रिसिटी जास्त लागते. मग इलेक्ट्रिसिटी जर जास्त लागली तर अशा वेळेसला काय होतं मित्रांनो, ओव्हरलोडिंगचा परिणाम त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि अशा वेळेसला काय होतं, बऱ्याचदा पहा फ्यूज सारखा जाताना आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये असणारी जी नायक्रॉनची तार असेल किंवा वेगवेगळे तारा वापरतो आपण, ती तार काय होते मित्रांनो, वितळते. आणि अशामुळं काय होतं, जो विद्युत पुरवठा आहे तो नेहमी खंडित होताना आपल्याला दिसतो. तुमच्यासमोर या ठिकाणी पहा फ्यूज दाखवलेला आहे. काय म्हटलेलं आहे तेवढंसं, तो जो शेवटचा पॉईंट आहे तेवढा आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा अशा पद्धतीने तुम्हाला वापरात असलेली जी वेगवेगळी उपकरणं आहेत आणि त्यांची वितळ तारा म्हटलेलं आहे त्या अशा पद्धतीने आपण वापरतो. पहा वेगवेगळे ज्या मोटर असतात, इलेक्ट्रिक मोटर असेल किंवा वेगवेगळे जे स्विच असतील त्यामध्ये अशा पद्धतीने काय असतात, तारा असतील किंवा वितळ तारा आपण त्याला म्हणतो, वापरलेला असतात. पहा माहीत आहे का तुम्हाला, पहा आता हे तुम्हाला माहीत आहे का, तर काय म्हटलेलं आहे, हल्ली घरामध्ये MEB त्यालाच मिनिएचर सर्किट ब्रेकर असे म्हणतात नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली
जाते. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पाडते. यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जातात. संपूर्ण घरासाठी मात्र वितळ तारच वापरली जाते. पहा, संपूर्ण घरासाठी वितळ तार असते. आपल्याला माहिती आहे, पहा हा स्विच असतो, हा तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल, तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता, जे की मीटरच्या पाशी तुम्हाला अशा पद्धतीने हा पाहायला भेटेल. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, ज्या वेळेसला काय होतं, विद्युतधारा कमी पडते, अशा वेळेसला हा खटका सुद्धा कधी कधी आपोआप खाली येतो. तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं असेल, सिटीमध्ये हे जास्त पाहायला भेटणार नसेल विद्यार्थ्यांना, परंतु ते जर ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर ओव्हरलोडिंगचं प्रमाण जास्त असतं. हा खटका वरती असेल म्हणजे ऑन असेल किंवा ऑफ असेल, तर अशा वेळेस तो ऑन असेल तर आपोआप ऑफ होतो. का होतो ऑफ? त्याचं सुद्धा कारण मित्रांनो तेच आहे की ओव्हरलोडिंगचा परिणाम त्याच्यावरती आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला आजच्या मुद्द्यामध्ये, आजच्या लेक्चरमध्ये हे 100% समजलं असेल की औष्णिक परिणाम काय असतो. औष्णिक परिणाम म्हणजे काय असतो, तर उष्णतेचा परिणाम काय असतो. उष्णता एका जागेवरती साठवली तर जातेच, परंतु ती कशा पद्धतीने बाहेर पडते, कशा पद्धतीने तिचा वापर केला जातो, या सगळ्या मुद्द्यांचा आपण मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यास केला. नक्कीच तुम्हाला आपलं लेक्चर हे आवडलेलं असेल. आवडल्यावरती नक्कीच आपल्या लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही या लेक्चरवरती किंवा या आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हालाही तुमच्यामुळे एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं आणि जास्तीत जास्त लेक्चर आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड करण्याचं काम तुमच्या मागणीनुसार चालू आहे. अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणावरून मला कॉन्टॅक्ट येत आहेत, विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनसुद्धा मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना चांगल्या प्रकारे मी शुभेच्छा देतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपला पुढचा मुद्दा नक्कीच पाहणार आहोत. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.